8 मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विविध कार्य करणाऱ्या महिलांची आज आपण माहिती घेणार आहोत। तर यामध्ये यवतमाळमधील अमृताताई खंडेराव यांच्या मार्फत यवतमाळ शहरातील भोसा या भागातील बेरोजगार तथा रोजगार आवश्यकता असणाऱ्या महिलांसाठी त्यांनी एक महिला मदत केंद्र सुरू केले आहे। या मदत केंद्राच्या माध्यमातून आजूबाजूच्या महिलांना या ठिकाणी येऊन रोजगार उपलब्ध करण्याच्या संधी त्यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्यात। तर यामध्ये कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय, शिलाई करण्याचा व्यवसाय, मिनी डाळ मिल टाकून त्यांच्या मार्फत परिसरातील गरजू लोकांना डाळ काढून देणे किंवा तसेच डाळीची विक्री करणे, या डाळीपासून वड्या किंवा इतर उपयुक्त पदार्थ तयार करून विक्री करणे आणि अशा विविध उपपदार्थ तयार करणे, विक्री करणे अशी कामं करून इथल्या महिलांना रोजगार पुरवून गरीब महिलांना उत्तम उद्योजक करण्याचा त्यांचा मानस आहे। अमृता खंडेराव यांनी सुरू केलेला हा महिला मदत केंद्राच्या माध्यमातून जवळील महिलांना रोजगाराच्या नक्कीच नवीन संधी उपलब्ध झाल्यात आणि त्यातूनच त्यांना दैनंदिन मजुरी मिळते। त्यामुळे त्यांच्या मार्फत त्यांच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण होताना दिसतात। यामध्ये त्या घरातील सर्व कामे करून अतिरिक्त वेळेत इथे काम करणं, तसेच शिलाई मशीनच्या माध्यमातून ज्या महिलांना जी कला आहे त्या कलेचा वापर करून त्यांच्याकडून ब्लाउज शिवणे, फॉल पिको, त्याचबरोबर कपडे शिवणे, पेटीकोट तयार करून विक्री करणे आणि कपड्यांची प्रेस करून देणे इत्यादी। त्यासोबतच विविध काम करून त्यांच्याकडून मिळणारा मोबदला त्यांच्या स्वतःसाठी वापरण्याकरिता त्या चालना देत आहेत। श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। आज न्यूज मराठी 24/7 यवतमाळ प्रतिनिधी मृणालिनी दहीकर, आज आम्ही भोसा या ठिकाणी आलेलो आहोत आणि भोसा मदत केंद्राच्या ज्या संस्थापिका आहेत अमृताताई खंडेराव, तर ह्या आपल्याशी बातचीत करणार आहेत आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना रोजगार दिलेला आहे आणि या रोजगाराचा अनेक महिलांना ह्या भोसा गावामध्ये फायदा होतो आहे। तर ताई, आपण या महिलांच्या संदर्भात काय सांगाल? धन्यवाद मृणालिनी। आधी तुला महिला दिनाच्या शुभेच्छा। दुसरं म्हणजे महिला मदत केंद्र भोसा 17 सप्टेंबरला आपण सुरू केलं। त्यावेळेस सुरुवातीला आपण 17 ते 18 महिला जोडल्या होत्या। त्याच्यामध्ये मुगवड्या करणाऱ्या, ज्वारीची भाकरी करणाऱ्या, झुणका भाकर तयार करून देणाऱ्या, बांगड्या विकणाऱ्या, बांगड्यांची लग्नातली बांगड्यांची ऑर्डर घेणाऱ्या, अशा वेगवेगळ्या महिलांना एकत्र केलं होतं। त्यातल्या काही महिला आता आपल्यासोबत काम करत आहेत, काही इथे नाहीत, त्या करत नाही आहेत। पण इथे दही दूध विकणाऱ्या 2 नवीन महिला आल्या आणि त्या पण आपल्यासोबत जोडल्यात आता। त्याच्यानंतर आज महिला दिनाच्या निमित्ताने मी मिनी डाळ मिल लावली। वर्षा डवरे नावाच्या ज्या ताई आहेत त्या ही मिनी डाळ मिल चालवणार आहेत आणि या मिनी डाळ मिलमध्ये एका तासात 60 किलो डाळ निघते। याच्यामध्ये तूर, उडीद, मूग आणि हरभरा या डाळी निघतात, गव्हाची सोजी निघते आणि रवा निघतो। तर परिसरातल्या ज्या आपल्या आजूबाजूला जी गावं आहेत, हेटी, सावरगड, रातचांना, बोथगव्हाण, पुनर्वसित, चापडो, गोधनी आणि अजून आसपासची गावं, इथल्या महिलांना आता डाळ काढण्यासाठी यवतमाळात जायची गरज उरलेली नाही। त्या मधल्या रस्त्यांनी सरळ भोश्यात येऊन त्यांच्या डाळी काढून नेऊ शकतात आणि विक्री करू शकतात। ही मोठी सोय झाली त्यांची। दुसरं म्हणजे इस्त्रीचं दुकान लावलं। आमच्या परिसरात 5 ते 7 हजार लोकवस्ती आहे आणि कपड्यांना इस्त्री करण्याचं दुकान नव्हतं आणि आजकाल सगळ्यांना रेडीमेड इस्त्री पाहिजे असते, म्हणून चंद्रकलाबाई भड आहेत त्या कोळशाची इस्त्री चालवणार आहेत। प्लस त्यांच्या घरी एक म्हैस आहे, तर त्या आपल्या घराच्या महिला मदत केंद्राच्या बाहेर जी बाकं टाकली आहेत तिथे सकाळी बसतात आणि दही दुधाची विक्री करतात। लवकरच आपण विचार करतोय की त्यांना आपण एखादा रेफ्रिजरेटर घेऊन देऊया, म्हणजे दही, दूध, आणखीन काही वस्तू, पेढे वगैरे त्या तिथे विकू शकतील। तिसरं, आज आपण जे शिलाई मशीन आहे त्या 15 दिवसापूर्वीच लावलेलं आहे आणि दोघीजणी मिळून त्याच्यावर काम करत आहेत। शीतल डोळे आहे आणि प्रियांका तुरी, ह्या दोघीजणी आपापल्या घरातली कामं करून ॲडजस्ट करून सुरुवातीला त्या अल्ट्रेशनची कामं करणार आहेत, फॉल पिको आणि अल्ट्रेशनची, आणि एकदा हात बसल्यावरती मग इतर कपडे शिवायला सुरुवात करणार आहेत। मी त्यांना पेटीकोट शिवायचं ट्रेनिंग पण देणार आहे।
आणि याच्यापूर्वी आपण ब्युटी पार्लरचं एक वर्कशॉप घेतलं होतं, त्याच्यानंतर शिलाई मशीनचं वर्कशॉप घेतलं होतं. इथे ते जे मुलांना कुठलं आपल्याकडे ते असतं ते वाचतात ते सुवर्णप्राशन ड्रॉप ते त्याची पण आपण तिथे सोय केलेली आहे. तर महिला मदत केंद्राचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या दारिद्र्य रेषेखालच्या आणि गरजू महिला ज्यांच्या घरामध्ये जागा नाही आणि काहीतरी करण्याची इच्छा आहे, कला आहे त्यांच्या अंगामध्ये, त्यांना आपण ते दुकान त्यांच्या हक्काचं मालकीचं दिलं. आपण त्यांच्याकडून त्याचं कसलंही भाडं घेत नाही. दुकान, मशिनरी आणि इतर काही सुविधा ह्या महिला मदत केंद्रातर्फे मोफत पुरवल्या जाणार आहेत त्यांना. आणि आत्तापर्यंतही मोफत आपण भांडवलसुद्धा थोडंफार दिलं. म्हणजे कांदे, बटाटे आणि मोठ, आमच्याकडे मोठ म्हणतात त्याला, आपण मोड आलेले कडधान्य हे विकण्यासाठी पण आपण एका बाईला बोलावलेलं आहे. ती पण येते. काही जणी आठवड्यातून एक दिवस येतात, काही डेली येतात, काही घरातली सगळी कामं झाल्यानंतर फुरसतीच्या वेळेस येऊन हे एक छोटा रोजगार ह्या ग्रामीण भागातल्या महिलांना मिळावा, घराबाहेर पडावं, थोडासा आत्मविश्वास मिळावा, सहकार्याची भावना निर्माण व्हावी, एकमेकींशी बोलावं, चर्चा करावी, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करतो. दिवाळीच्या वेळेस आम्ही 300 विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ वाटप केलं आणि एक मिनी वाचनालय पण तिथे सुरू केलं आहे. आज ते पुस्तकं लावायचं बाकी आहे अजून, तर ते सुद्धा आम्ही सुट्टीच्या दिवशी आमच्या परिसरातले विद्यार्थी तिथे येऊन पुस्तकं वाचू शकतील. असं वेगवेगळ्या पद्धतीची कामं महिला मदत केंद्रात चालतात. ताई, महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या उत्तुंग कार्याला मनापासून प्रणाम, नमस्कार. धन्यवाद. मी पण 24x7 न्यूज चॅनलची मनापासून आभार मानते. धन्यवाद. जागतिक महिला दिवस 8 मार्च या निमित्ताने सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आज आम्ही महिला मदत केंद्र भोसा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावातील ज्या काही महिला आहेत या महिलांना रोजगाराभिमुख करण्याचं काम अमृताताई खंडेराव यांनी केलेलं आहे. तर आज आपण जाणून घेऊयात त्यांनी कशा पद्धतीने या महिलांना काम दिलेलं आहे. यावर्षी महिला दिनाची थीम आहे महिलांची उन्नती आणि विकसनशील भारत. तर याच अनुषंगाने काही महिला ह्या मदत केंद्राद्वारे आपला व्यवसाय करतात आहे. त्यामध्ये इस्त्री करणे किंवा कपड्यांना शिलाई करणे आणि असे वेगवेगळे वड्या, मूग डाळ पापड करणे, तसेच मूगवडी करणे, अशा ज्या काही छोटे मोठे लघु उद्योग आहेत तर ह्या महिला या महिला सक्षमीकरण केंद्राद्वारे करतात आहे. माझं नाव वर्षा गजानन डोरे आहे. मी भोसा इथलीच राहणार आहे. पण मला कामाची गरज होती तर मी मॅडमना म्हटलं आणि मॅडमनी मला महिला मदत केंद्रातून मदत केली. त्यांनी माझ्यासाठी मशीन बोलावलं डाळ मिलचं आणि मी दिवसाला एका तासात 50 ते 60 किलो डाळ निघते. तर आजचा जवळ आजूबाजूच्या खेड्यांच्या बायांना कसं दूर जावं लागते ना डाळ काढायला, तर आता त्यांना दूर जावं लागणार नाही. आता त्या जवळ येतील इथेच. त्याच्यामुळे माझा व्यवसाय चांगला चालू शकतो आणि मला पण रोजगार चांगला मिळू शकते इथे. दररोज तुम्हाला किती रोजगार उपलब्ध होतो? आता सध्या माझी सुरुवात आहे तर 100-150पर्यंतच होत आहे. नंतर हळूहळू वाढेल. ही जी मशीन आहे ह्या मशीनद्वारे कुठल्या कुठल्या डाळी भरडल्या जातात? मूग, उडीद, चना डाळ, तुरी आणि रवा आणि सोजी पण मिळते. अशा काही वस्तू इथून निघतात. थोडंसं प्रॅक्टिकल आम्हाला करून दाखवा. श्रोते हो, या ताईंनी अतिशय सुंदर अशी याच्यामधून डाळ काढलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची जास्त फूट न पडता ही छान अशी डाळ या यंत्राच्या माध्यमातून निघालेली आहे आणि यांना रोजगाराभिमुख काम मिळालेलं आहे.
तर या महिला मदत केंद्राचं हेच उद्देश आहे आणि आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांना स्वतःच्या पायावर स्वावलंबनाने उभं राहण्याची एक शिकवण अमृतताई देतात आहे. महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज संपूर्ण जगात महिला जागतिक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित केला गेलाय. त्याच अनुषंगानं गोरेगाव माध्यमिक जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जागतिक महिला दिनाचं आयोजन केलं आहे. यावेळी योगा प्रशिक्षक साक्षी मगर सूरज खेडकर यांचा शाळेच्या वतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी कुमारी साक्षी मगर यांनी योगाच्या माध्यमातून महिलांनी निरोगी राहण्याचं आवाहन केलंय. तसेच शाळेत मुलींना मार्गदर्शन करताना साक्षी मगर यांनी मुलींनी योगा प्रशिक्षण घ्यावे, त्यासाठी मी ती जबाबदारी घेईल आणि केवळ 2 ते 3 महिन्यात आपण योगा पूर्ण करू शकता. आपण जसे म्हणाल तसे त्या प्रकारे आपल्या शरीराची हालचाल होऊ शकते. त्या करण्यासाठी योगा करणं हे महत्त्वाचं आहे. कमी वयातच आणि लहानपणापासूनच आवड असलेल्या साक्षीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगण आणि योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यामुळे न्यूज मराठी 24/7 शी बोलताना त्यांनी या सगळ्याबद्दल सांगितलं. नमस्कार, न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज सर्व जगभर जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मान होत असतो आणि त्याच अनुषंगानं आज हिंगोली जिल्ह्यात आहे मी, गोरेगाव या ठिकाणी. गोरेगावच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये आहे. आज शाळेच्या वतीनं शिक्षक मान्यवरांनी या कार्यक्रम महिला दिनाचं औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. आणि याच अनुषंगानं एक ज्या महिला ही केंद्रस्थानी मानल्या जाते, एक विकासाचं केंद्र मानलं जातंय आणि एक विद्येचं बी एक माहेरघर मानलं जातंय. अशा अनुषंगानं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आज कर्तबगार महिलांचा आज भव्य कार्यक्रम घेण्यात आला. आणि माझ्यासोबत आज सुरुचखेडा येथील हिंगोली जिल्ह्यातील एक रागरगिणी आणि जिनं सुरुवातीपासूनच आपलं काहीतरी करण्याचं धाडस वर्तवलं, अशी आमच्या जिल्ह्यातच एक उत्स्फूर्तपणे काम करणारी, योगाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करणारी एक कन्या साक्षी मगर ही माझ्यासोबत आहे. आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत की साक्षी, तू हे सर्व काही करत असताना ही संकल्पना कशी मनात रुजली, कोणाची प्रेरणा मिळाली, काय सांगू इच्छित? मला हे सर्व करण्यासाठी माझ्या वडिलांनी मार्गदर्शन केले सर्वप्रथम. त्यानंतर त्यांनी मला तेजस कवर सर होते, त्यांच्याकडे मला क्लासेसला पाठवले. त्यांनी मला एवढं मार्गदर्शन केलं, त्यांनी मला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन बद्दल माहिती दिली. त्यांनी त्यात कसा करायचा, किती करायचा, कशा प्रकारे व्यायाम करायचा, कशी प्रॅक्टिस करायची, कुठले कुठले आसनं करायचे, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मला तेजस कवर सरांमुळे मिळालं. ही सुरुवात, तुझी ही योगा करण्याची सुरुवात कशी झाली? मी फर्स्ट वाशिम डिस्ट्रिक्ट मधून सुरुवात केली. तिथून मी 3 ते 4 वाशिम डिस्ट्रिक्ट मध्ये मी टॉप केलं. नंतर मी नॅशनल लेवलला खेळले. माझे 3 ते 4 स्टेट झाले. खेलो इंडिया मधून खेळली, NYSF मधून खेळले, असोसिएशन द्वारे सुद्धा खेळले. असं आणखी माझा प्रयत्न चालूच आहे, आणखी खेळणं चालूच आहे. प्राथमिक शिक्षण हे तुझं कुठं झालं आणि आतापर्यंत काय शिक्षणाची हे आहे? माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदला झालंय आणि माध्यमिक शिक्षण हे कोकलगावला स्वामी विवेकानंद झालेलं आहे आणि आता जस्ट 12वी झाले. आता ऍडमिशन बाकी. जागतिक महिला दिनानिमित्त आज तुझं काय स्वप्न आहे? मला माझं जे करिअर आहे ते योगामध्ये करायचंय. मला योगा टीचिंग करायची आहे. मी हे करणारच आहे. मला माझे स्वतःचे क्लासेस ओपन करायचे. नक्कीच कुठंतरी महिला ही मागे राहिलेली नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी म्हणतात ती खरोखरच आहे. आज छोट्याशा वयात सुद्धा तिची एक गगन भरारी मारण्याचं एक स्वप्न आहे आणि तिच्या या कर्तव्याला माझा सलाम. माझ्यासोबत तिचे वडील आहेत.
कसं बघता आपल्या मुलीच्या या कौतुकाकडे हिची भरारी आहे या योगाच्या माध्यमातून ती बऱ्याच जणांना मार्गदर्शन करते. काय सांगू इच्छित आहे वडील, कशी भावना आहे आपली? मला आता असं वाटतं की सर की सर्व मुलीने प्रत्येक क्षेत्रात आपापल्या वतीने काम करायलाच पाहिजे आणि कोणत्याही मुलीने कमी न राहता आपल्या वडिलाचा आई वडिलाचा विचार करून आज मुलापेक्षा मुलगी बरी. आज कंटाळलेले आहेत लोक मुलांना, त्यासाठी मुलीकडचं विशेष लक्ष पालकांनी सुद्धा द्यावं आणि मुलींनी सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे असं साक्षीसारखं मला बी वाटते आणि साक्षी येणारा काळ असा झेंडा फडकवला पाहिजे. नक्कीच कुठेतरी आपल्या कन्येचा आदर्श इतरही महिलांनी घ्यावा आणि महिलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करता यासाठी कराटे प्रशिक्षण, योगा ह्या महत्वाच्या आहेत. माझ्यासोबत या शाळेचे अध्यक्ष आहेत DK सर काय सांगू इच्छितात महिला दिनानिमित्त आणि साक्षीच्या या कर्तव्यवारीला? आज मध्ये 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं योगा टीचर साक्षी मगर आपल्या शाळेमध्ये आली आणि विविध प्रात्यक्षिक सादर केले. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. एक अतिशय बालवयामध्ये तिने एवढी मोठी भरारी असोसिएशनचे गेम असतील, चॅम्पियनशिप असतील, ॲथलेट बरेचसे योगा प्रशिक्षक तिने घेतले आणि तिचं हे कौशल्य उद्याला आम्हा सर्व या मुलींना, आमच्या शाळेतील मुलींना प्रेरणादायी ठरेल असं या ठिकाणी सांगेन. यातून साक्षीचा आदर्श, साक्षीचे जे कौशल्य आहे ते आपण सर्व मुलींनी घेतलं पाहिजे. आपणही याच मार्गाने कुठेतरी गेलं पाहिजे हेच या ठिकाणी आजच्या दिवशी सांगतो आणि सांगतो. नक्कीच कुठेतरी या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इतर महिलांनी हा पुढाकार घेतला पाहिजे आणि साक्षीच्या ज्या कार्याची वाट आहे त्या कार्याकडे आपण लक्ष द्यावं. शिक्षणाबरोबरच योगा कराटे असं प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज बनली आहे. पुन्हा एकदा या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. न्यूज 24 गजानन धुळे, हिंगोली.